तर आज आपण विदर्भ स्टाईल अगदी झणझणीत चमचमीत फणसाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर माझ्या पद्धतीने फणसाची भाजी एक वेळ तरी तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला आपण भाजीला सुरुवात करूया. वजनी पाहायची झाली तर जवळजवळ अर्धा किलोच्या मापाने हे बाजारातून मी फणस आणलेला आहे आणि बाजारामधूनच हे साफ करून आणलेलं आहे. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि फॅन खाली सुकून घेतलेले होते फणस. कढईमध्ये 3 ते 4 पडी असं तेल घेतलं, गरम करायला ठेवलेलं आहे तेल. आणि हे फणस आहे ना, फणस यामध्ये टाकून असं तळून घ्यायचं आहे. थोडंसं असं लाल रंग येईपर्यंत असं फणस आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेलावर. तुम्हाला जर फणस असं फ्राय करून घ्यायचं नसेल तर तुम्ही तसं सुद्धा टाकून घेऊ शकता, परंतु एक वेळ तरी असं फ्राय करून जर तुम्ही भाजी बनवली तर वारंवार याच पद्धतीने खाल, कारण एवढी चवीला छान होते ही भाजी. फणस असं इतपत लाल होईपर्यंत आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता सर्व फणस मी याच पद्धतीने असं फ्राय करून घेते. एक लाल बुंद टोमॅटो आणि जवळजवळ 15 ते 20 हे खोबऱ्याचे तुकडे. खोबरं हे मी गॅसवर असं भाजून घेतलं होतं, त्याचे तुकडे करून घेतले. हे एकत्र याचं वाटण करून घेते. जवळजवळ 2 पळी तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घेते आणि जिरं लगेच तडतडलं की हा एक कांदा आहे, तो मी असा बारीक करून घेतलेला आहे, तो जाणार. कांद्याच्या मागोमाग आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकायची आहे. एक 3 ते 4 मिनिट कांदा, आलं, लसूण याची पेस्ट चांगली अशी परतून घेतल्यानंतर जे आपण टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनिट असं परतून घेतल्यानंतर बघा कडेने तेलही छान सुटलेलं आहे. आता यामध्ये असे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. यामध्ये हळद जाणार 1 चम्मच, कसुरी मेथी, तिखट जवळजवळ 2 ते 3 चम्मच तिखट टाकलं आणि पावभाजी मसाला 1 चम्मच घेतला. पावभाजी मसाला टाकल्याने भाजीला खूप छान स्वाद येतो. एक वेळ तरी या पद्धतीने अशी तुम्ही पावभाजी मसाला टाकून भाजी नक्कीच करून बघा आणि नंतर मला कमेंट्स मध्ये सांगा भाजी कशी झाली. तर या मसाल्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मसाल्यामध्ये जे पाणी टाकलं आपण ते पाणी गरमच आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. शिजता शिजता मसाल्याच्या वर अशी तर्री यायला लागली तेव्हा आपल्याला हे जे फणस आपण फ्राय करून घेतलं होतं ते सर्व यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि फणस टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट आपल्याला मंद गॅसवर अशी वाफ काढून घ्यायची आहे. 1-2 मिनिटांनी बघा चांगल्या पद्धतीने आजूबाजूला अशी तर्री आलेली आहे. असं 2 मिनिट शिजवल्याने काय होतं ना, सर्व मसाले आहेत ना हे फणसाला चांगले आतपर्यंत असे लागतात आणि चव खूप छान होते. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, जवळजवळ 1.5 ग्लास पाणी मी चांगलं असं उकळून घेतलेलं आहे, गरम पाणी ते टाकून घेते. गरम पाणी टाकल्याने बघा तर्री छान सुटलेली आहे. आता आपल्याला फणस शिजायला सुद्धा पाणी लागतं आणि मी जास्त जसं पातळसर रस्सा करून घेणार नाही, थोडासा घट्टसरच करून घेणार आहे. जवळजवळ एक 10 मिनिट आपल्याला फणस असं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. जवळजवळ 10 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि भाजी बघा चांगल्या पद्धतीने अशी शिजलेली आहे. भाजीला रस्साही बघा किती छान झालेला आहे, रंगही छान आलेला आहे. आता कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे. तर आजची आपली रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.